राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। पण राहुल भारतीय आहेत की नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी केंद्र सरकारकडे आली आहे। याचं कारण राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाची सीबीआय कडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी एक जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। राहुल गांधी हे भारतीय नाहीत तर ब्रिटनचे नागरिक आहेत असा दावा या याचिकाकर्त्याने केलाय। यावर आता न्यायालयाने केंद्र सरकारला माहिती सादर करण्याचे निर्देश दिलेत। सोनिया गांधी यांच्यावरही विरोधकांनी ही टीका केल्याचा इतिहास आहे। सोबतच राहुल आणि प्रियंका यांच्याबाबतही विरोधक हाच मुद्दा लावून धरत असल्याचा इतिहास आहे। पण वारंवार राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा का उपस्थित केला जातो? भारताचं नागरिकत्व कुणाला मिळतं? आता केंद्राची नेमकी काय जबाबदारी असणार आहे हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। राहुल गांधी काँग्रेसचे एक मोठे नेते आहेत जे सध्या विरोधी पक्षनेते आहेत। लखनौ, दिल्ली, अलाहाबाद अशा वेगवेगळ्या राज्यातल्या न्यायालयात राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाला विरोध करणाऱ्या याचिका दाखल आहेत। राहुल गांधी हे भारतीय नागरिक नसून ब्रिटनचे नागरिक आहेत असा दावा या याचिकांमध्ये याचिकाकर्त्यांनी केलाय। न्यायालयाने यावर काय म्हटलंय? आधी सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी यांच्यावर परदेशी नागरिक असल्याची टीका का होतीये पाहणार आहोत। पण आधी जाणून घेऊयात भारताचा नागरिकत्व कायदा काय आहे। नागरिकत्व हे एखाद्या विशिष्ट देशाचं किंवा राज्याचं सदस्यत्व असतं, ज्यानुसार त्या व्यक्तीला काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्या असतात आणि त्या बदल्यात त्या व्यक्तीला अधिकार, स्वातंत्र्य आणि सुविधा त्या देशात किंवा राज्यात दिल्या जातात। नागरिकत्व हे राष्ट्रीयत्व या शब्दाचं दुसरं नाव आहे। यानुसार भारताची घटना लागू झाल्यानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950 नंतर भारतात जन्मलेली कोणतीही व्यक्ती जन्मानं भारतीय असेल तर 1 जुलै 1987 नंतर भारतात जन्मलेल्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळेस त्याची आई किंवा वडिलांपैकी कुणीही एक भारताचे नागरिक असतील तर त्यांना भारताचं नागरिकत्व मिळतं। यासाठी नागरिकत्व कायदा आहे जो नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य सुनिश्चित करण्यासाठी कायद्याद्वारे चालवला जातो। नागरिकत्व कायदा 1955 हा भारतीय राष्ट्रीयत्व कायदा म्हणूनही ओळखला जातो। या कायद्यानुसार तुम्ही भारतीय आहात की नाही हे ठरवलं जातं। या कायद्यात अनेकदा दुरुस्ती देखील करण्यात आली आहे। आता पुन्हा एकदा वळूयात राहुल गांधी यांच्या नागरिकत्व मुद्द्याकडे। राहुल गांधी हे भारतीय नसल्यानं त्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार नाहीये असा विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। कर्नाटकातले भाजपा कार्यकर्ते एस विघ्नेश शिशिर यांनी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे। जूनमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली। त्याला शिशिर यांनी 3 महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। त्यावेळी दाखल केलेल्या याचिकेत शिशिर यांनी म्हटलं होतं, राहुल गांधी हे भारतीय नाहीत तर ब्रिटनचे नागरिक आहेत। त्या आधारावर त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात यावा। त्यावेळी न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती। ही याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटलं होतं की याचिकाकर्त्यानं नागरिकत्व कायद्यानुसार संबंधित प्राधिकरणाकडे याची तक्रार करावी। त्यानंतर आता पुन्हा एकदा ही जनहित याचिका दाखल झाली आहे। यावेळी याचिकाकर्त्यानं म्हटलंय की राहुल गांधी ब्रिटनचे नागरिक असल्याचे माझ्याकडे पुरावे आहेत, काही कागदपत्र आणि दस्तावेज आहेत, ब्रिटिश सरकारचे ईमेल आहेत ज्यानुसार हे सिद्ध होईल की राहुल भारतीय नाहीयेत। त्यांनी पुढे असंही म्हटलंय की प्राधिकरणाकडे याबाबत 2 वेळा तक्रार केली पण कोणतीही कार्यवाही केली गेली नाहीये, त्यामुळे आपण ही याचिका करत आहोत। या सुनावणी दरम्यान न्यायालयाने नागरिकत्व कायदा 1955 नुसार केंद्र सरकारच्या संबंधित अधिकाऱ्याकडे केलेल्या तक्रारीवर काय कार्यवाही केली याबद्दल सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर केंद्रीय गृह मंत्रालयालाही माहिती सादर करण्याचे निर्देश दिलेत। या प्रकरणात आता पुढची सुनावणी 30 सप्टेंबर रोजी होणार आहे। दरम्यान भाजप नेते शिशिर यांनी या याचिकेत असंही म्हटलंय की राहुल भारतीय नसल्यानं त्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार नाहीये, सोबतच ते लोकसभेत कोणत्याही पदावर राहू शकत नाहीत। याबाबत याचिकाकर्त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी तर केली आहेच, सोबतच दुहेरी नागरिकत्व हा एक गुन्हा असून भारतीय न्याय संहिता आणि पासपोर्ट ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे। यावर सुनावणी करताना जस्टिस राजन रॉय आणि जस्टिस ओमप्रकाश शुक्ला यांच्या खंडपीठानं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सूर्यभान पांडे यांना गृह मंत्रालयाकडून माहिती घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत। त्यावरची सुनावणी 30 सप्टेंबरला होणार आहे। राहुल यांच्या नागरिकत्वाला आव्हान देणारी ही पहिली याचिका नाहीये। थोडं मागे जाऊन पाहिलं तर राहुल यांच्या नागरिकत्वावर याआधी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे। काही वर्षांपूर्वी दाखल या याचिकेनंतर गृह मंत्रालयाला चौकशीचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते। तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वातल्या खंडपीठानं ही याचिका फेटाळली होती। जस्टिस गोगोई यांनी म्हटलं होतं की एखादी कंपनी एखाद्या फॉर्ममध्ये राहुल गांधी यांना ब्रिटिश नागरिक म्हणत असेल तर याचा अर्थ असा होत नाही की ते ब्रिटिश नागरिक आहेत।
यानंतर 2019 मध्ये माजी राज्यसभा खासदार डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनीही दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून राहुलचं भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली आहे। त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे। सुब्रमण्यम स्वामी यांनी गृह मंत्रालयाला राहुल गांधी यांचं भारतीय नागरिकत्व रद्द करण्याच्या सूचना देण्याची मागणी केली आहे। या याचिकेत सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलंय की त्यांनी 5 वर्षांपूर्वी राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत गृह मंत्रालयाकडे तक्रार केली होती, पण गृह मंत्रालयानं या मुद्द्यावर काही निर्णय किंवा कारवाई केली हे स्पष्ट केलेले नाहीये। दरम्यान या याचिकेत कथित ब्रिटिश नागरिकत्वाच्या मुद्द्यावर राहुल यांना निवडणूक लढवायला बंदी घालणारी याचिका न्यायालयानं फेटाळली होती। आता दिल्ली उच्च न्यायालयात काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण राहुल यांच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून भाजपवर टीका करण्यात आली आहे। रणदीप सुरजेवाला यांनी यावर भाजपवर थेट आरोप केले होते। ते म्हणतात की सगळ्या जगाला माहिती आहे राहुल जन्मापासून भारतीय आहेत, पण मोदींकडे बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि काळ्या पैशांबाबत उत्तर नसल्यानं भाजपकडून अशा प्रकारचे आरोप केले जातात। दरम्यान राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाची माहिती मागवण्यासाठी एका व्यक्तीनं माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्जही केला होता, पण यावर गृह मंत्रालयानं म्हटलं होतं की RTI अधिनियम कलम 8 च्या 1 अंतर्गत